आपण सांडग्याची भाजी. पावसाळ्यात काय भाजीला नसलं का सांडग्याची भाजी करायची. इथं सांडगे घेतले 2-3 माणसाचे पुरते. आता ते भाजून घ्यायचे. त्याला आधी भाजून घ्यावं लागतात तेल टाकून थोडंसं. मटकीच्या डाळीचे सांडगे, त्याला सांडगे पण म्हणतात, वडे पण म्हणतात. आपण याच्यात पाणी टाकायचे अर्धा तांब्या. आपल्याला किती भाजी रस्सा करायचा तेवढं पाणी टाकून घ्यायचं आधी. हळद टाकायची थोडीशी, थोडस मीठ टाकायचंय. कमी गॅसवर इकडं शिजायला ठेवायचं. कमी गॅस करून कमी आचेवर शिजायला ठेवायचं. इकडं उतरून कमी गॅसवर. त्याच्यावर झाकण ठेवायचं. आपोआप शिजतं. भाजायला इकडं. बर, फुटाणा डाळ भाजून घ्यायची आहे थोडीशी, काढून घ्यायची. त्यात धने जिरे टाकायचे, थोडेसे धने, थोडेसे जिरे. टाकून घ्यायचे. मग टाकायचं खोबरं. खोबरं भाजून घ्यायचे. ब्राऊन करायचे. ब्राऊन झालं तर काढून घ्यायचं. आता लसूण घ्यायचा, आलं घ्यायचे, कांदा, हिरवी मिरची घ्यायची एक, थोडं भाजून घ्यायचं मस्त. थोडं तेल टाकायचं त्यात. इथं आपला मसाला भाजत आलाय. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यावर थोडं परतायचंय. आपला मसाला काढून घ्यायचाय, थंड करायला ठेवायचा. आपले सांडगे उकडून घेतलेले आहेत. मीठ हळद पाण्यात टाकून आता आपली कढई तापलेली आहे. त्यात तेल टाकायचं. 2 पळ्या टाकायच्या. टाकायचं हिंग, थोडस हिंग टाकायचे. टाकायचा कढीपत्ता. तुम्ही घेतलेला की मसाला सगळा थोडस किचन किंग मसाला टाकायचा आहे. लाल तिखट आणि घरचं तिखट आहे. आणि हा थोडासा मॅगी मसाला.
तर मसाले शिजते, थोडंसं झाकण ठेवायचं, कमी करून गॅस ठेवलेला. मसाला चांगला शिजला, इथं चांगला शिजून घ्यायचा कमी गॅस करून. एक चमचा तिखट सगळं टाकलेलं, एक चमचा हळद टाकायची नाही, हळद आपण यात टाकलेली आहे सांडग्यामध्ये. शिजलेलं आहे, म्हणजे थोडंसं मीठ टाकायचं. आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे सांडग्याच्या भाजीत, थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मग हे आपले उकडून घेतलेले सांडगे हळद वगैरे टाकून हे अशी नुसते खायला पण छान लागतात, उकडलेले आहेत. आता तुम्हाला ह्याच्यात किती पाणी पाहिजे त्याच्यावर हे उकडलेलं पाणी आहे. अजून तुम्हाला किती पाणी जास्त लागतंय तेवढं टाकायचं. त्यात थोडं पाणी गरम करून घ्यायचं इकडं, हे पाणी त्यात थोडंसं टाकायचं, कारण आम्हाला जरा रस्सा लागतो. झाली आपली भाजी 2 मिनिटं. आता हे शिजलेलेच सांडगे आपले सगळे, त्याची आपली 2 मिनिटं झाकून ठेवायची शिजायला. आपली भाजी तयार आहे. इथं सांडग्याची भाजी मस्त तयार झाली आहे. तर डायरेक्ट हे झालं. तुम्ही टाकायची सांडग्याची भाजी तयार आहे. आमच्याकडे सोलापूरला नगरला सांडगे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, पण सांडग्याची भाजी मस्त झाली. खाऊन बघा, ट्राय करून बघा.